जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय. मात्र सध्या अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, ज्यामध्ये कपाशी असतील किंवा तूर असेल याची लागवड केलेली आहे. मात्र हवामान विभागाने शेतकऱ्यांना पेरण्या करू नयेत असं देखील आव्हान केलेलं होतं. मात्र तरी देखील अनेक शेतकऱ्यांनी लागवड केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. मी एका शेतीमध्ये सध्या उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कपाशीची सध्या या ठिकाणी लागवड केलेली आहे. मात्र या ठिकाणी पाऊस नसल्यामुळे हे जी सरकी आहे ती जळण्याच्या स्थितीमध्ये एकंदरीतच पाहायला मिळते. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत. दादा, काय सांगाल, नेमकी ही जी लागवड आहे ही तुम्ही कधी केलेली होती आणि किती खर्च आलेला होता यामध्ये तुम्हाला? याला जवळपास 10-12 हजार रुपये खर्च आला. हो. बरं, एकीकडे हवामान विभागाने पेरण्या करू नये असं देखील सांगितलेलं आहे, तरी देखील तुम्ही लागवड केलेली आहे कपाशीची. तर पाऊस आम्हाला 2-3 दिवस पडला ना सारखा, हम्म. त्याच्यामुळे लागवड केली ना आपण, पण पुन्हा पाऊस उघाडा. असं झालं ना ते. एकरी किती तुमचा खर्च झालेला आहे या लागवडीमध्ये, काय सांगणार आहे? आता एकरी नाही म्हणलं तरी 4-5 हजार रुपये धरून चालायचं समजा. हो. बरं, आता ही जी सरकी आलेली आहे सध्या पावसाअभावी जळण्याची शक्यता या ठिकाणी आहे, काय सांगाल? आता काय करावं त्याला, पाऊस निसर्ग जर आला तर सरकी वाचत नाही ना, मग सरकी कशाची वाचत? हो. बरं, या या व्यतिरिक्त आणखीन काय लागवड केलेली आहे का तुम्ही? नाही, तुरी लावलेल्या आहेत पुन्हा काही. बरं. हो, एकरभर तुरी आहे समजा. हां, हां. आणि कापूस आहे 4 एकर जवळजवळ. हम्म. म्हणजे समजा 5 एकर आहे समजा. हो. बरं, आता काय मागणी असणार आहे मग शेतकऱ्यांची? आता काय, आता जी मागणी असेल ती, जे आता जे सगळ्यांनीच केलं, आपण बी केलेली लागवड. हो. निश्चित या संदर्भात बोलण्यासाठी आणखीन काही शेतकरी आहेत. दादा, तुम्ही कशाची लागवड केलेली आहे शेतामध्ये सध्या? कापसाची लागवड केली आहे ना. काय किती किती एकर मध्ये तुमचा कापूस आहे सध्या? 4 एकर मध्ये लावलेला आहे कापूस. 7-8 बॅग लागलेला आहे. तूर पण लागलेली काही 3-1 किलो. हवामान विभागाने ज्या कपाशी असेल किंवा पेरण्या करू नये असं देखील म्हटलेलं होतं, तरी देखील तुम्ही काही लागवड केलेली आहे. आता नुकसान होतंय का असं वाटतंय? हवामान मग त्यांनी म्हणले होते तसे, पण ते म्हणले होते का पाऊस 2-4 रोज सारखं चालू राहील, त्या हिशोबाने आम्ही केलं होतं. पण आता 2-4 रोज पाणी 2च दिवस आलं, नंतर पाण्याची उघड पडली. त्यानंतर आम्ही लावणी केली आणि पावसाची उघड झाली, मग सरकी थोडीफार निघू लागली, काही निघलीच नाही आमची. साधारणतः किती नुकसान आहे आता? आता 10-15 हजाराचं सहज नुकसान आहे. बयाचे 300 रुपये रोजाने लावलेले. आता ते सारं धरून चालावं लागेल ना. तुमची सरकी उगवली आहे का? आमची सारखी उगवलीच नाही. एक अर्ध कुठं मध्ये पोहमी समजा, पाहू शकता तुम्ही. बरं, आता काय मागणी असणार आहे तुमची? आता हेच मागणी आहे का आता आमची नुकसान भरपाई करून द्यावी सरकारने. किती नुकसान आहे तुमचं साधारणतः? आता 15-1 हजार रुपये धरूनच चालावं लागेल त्याला. निश्चित आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी जी कपाशी आहेत किंवा जे सरकीची खरं तर लागवड केलेली आहे. मात्र सध्या पाऊस आहे तो सध्या पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकीकडे हवामान विभागाने अशा पद्धतीने पेरण्या करू नये, जोपर्यंत 100 मिमी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नये असं देखील आवाहन केलेलं होतं. मात्र तरी देखील काही शेतकऱ्यांनी जे लागवड आहे ती सध्या केलेली आहे, त्यामुळे त्यांचे सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले एकंदरीत पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी आमची नुकसान भरपाई द्यावी अशी काहीशी मागणी या शेतकरी वर्गातून केली जात असल्याचं पाहायला मिळते. अजय गाडे, LS मराठी, जालना.